श्री स्वामी समर्थ. 1. दररोज सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे. तुळशीला नमस्कार केला पाहिजे. तसेच दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घातले पाहिजे. यामुळे श्री लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक प्रगती होते. 2. सध्या अनेक जणांना शनीची साडेसाती सुरू आहे. साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी दररोज शनी अष्टक म्हटले पाहिजे. तसेच ओम शम शनेश्वराय नमः हा जप केला पाहिजे. नक्की चांगला अनुभव येईल. 3. आपल्यावर सर्व ग्रहांची कृपा राहण्यासाठी, यश व समृद्धी लाभण्यासाठी, कोणतेही संकट न येण्यासाठी दररोज नवग्रह स्तोत्र वाचले पाहिजे. असे केल्यास चांगला अनुभव येतो. 4. आधुनिक काळामध्ये आता अनेक फ्लॅट्सना गच्ची नसल्यामुळे गॅलरी दिली जाते. ही गॅलरी जर उत्तर पूर्व दिशेत असली तर सर्वोच्च अशी गॅलरी सुशोभित करावी. शक्य होईल तेवढा वेळ उघडी ठेवावी. गॅलरी दक्षिण दिशेकडून गॅलरी असलेले घर घेणे शक्यतो टाळावे. गॅलरी फार महत्त्वाचे, कारण मोकळ्या हवेसाठी आपण तिथेही वेळ घालवत असतो. 5. पापमुक्त होण्यासाठी, संकटापासून रक्षण होण्यासाठी दररोज श्री विष्णू षडनाम स्तोत्र म्हटले पाहिजे. श्री विष्णूंच्या 16 नावांचे वर्णन करणारे हे स्तोत्र फार प्रभावी व उत्तम अनुभूती देणारे आहे. 6. अनेक जणांकडे मुख्य प्रवेशद्वारासमोर सेफ्टी डोअर लावलेले पाहावयास मिळते. हे सेफ्टी डोअर काळ्या रंगाचे असू नये, क्रीम किंवा सौम्य रंगाचे असावे. तसेच त्याची नियमितपणे स्वच्छताही करावी. 6. घरात आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीने राहिले पाहिजे. चांगल्या विषयावर चर्चा, भविष्याबद्दल नियोजन केले पाहिजे. एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते व चैतन्यमयी वातावरण राहते. 7. जर तुम्हाला कशाची भीती वाटत असेल, आयुष्यात अनेक संकटे येत असतील, तर रोज समर्थ रामदासांनी रचलेले श्री मारुती स्तोत्र म्हटले पाहिजे. लहान मुलांकडून हे स्तोत्र म्हणून घेतल्यास विशेष लाभ होतो व अभ्यासात यश मिळते. 8. दक्षिण दिशा ही सगळ्यात जड दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला पाठ करून बसल्यास यामुळे आपल्याला स्थैर्य मिळू शकते. दक्षिण दिशेच्या तत्वांविषयी विचार केला असता अष्टलक्ष्मीपैकी आदिलक्ष्मीचे स्थान दक्षिण दिशेस आहे. तसेच येथे दुष्ट शक्तींचा नाश करणाऱ्या महाकालीचे वास्तव्य आहे. नैऋत्य दिशा, दक्षिण पश्चिम दिशा ही राहू केतूची दिशा आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळे या दिशेचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी कोणतीही जड किंवा जड वस्तू येथे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या दिशेला कधीही खिडकी, देवघर, अतिथी कक्ष असू नये व ही दिशा जास्त उघडी असू नये. या दिशेला घरमालकाचे शयनकक्ष, मास्टर बेडरूम असल्यास उत्तम व लाभदायक मानले गेले आहे. पश्चिम दिशा, या दिशेचा स्वामी शनी आणि देव वरुण आहे. ही दिशा यश, कीर्ती दर्शवते. या दिशेला खड्डे व तडे नसावेत. तसेच ही दिशा कमी नसावी. जर घराच्या मालकाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर समजावे की या दिशेत दोष आहे. उत्तर दिशेचे देवता कुबेरदेव असून अधिपती ग्रह बुध आहे. ही दिशा संपत्तीची मानली जाते. या दिशेला माता लक्ष्मीचा फोटो लावणे शुभ मानले जाते. असं केल्यास घरावरचे आर्थिक संकट दूर राहते. ही दिशा बुद्धी, ज्ञान आणि धनधान्याची असते. या दिशेला कुठलाही दोष असू नये. तसेच ही दिशा मोकळी आणि सुशोभित असावी. आग्नेय दिशा, या दिशेची देवता अग्निदेव असून या दिशेचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या दिशेला किचन असणं अतिशय शुभ मानलं जातं. ही दिशा म्हणजे प्रजनन आणि संतती वाढीची असते. त्याशिवाय या दिशेत जर दोष असेल तर लोक आळशी होतात.
दररोज सकाळी संध्याकाळी घरात भक्ती संगीत लावले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ घालून पुसली पाहिजे. हा फार प्रभावी उपाय आहे. तसेच घरात दररोज सकाळ संध्याकाळी धूप दाखवला पाहिजे. यामुळे वास्तुशुद्धी होऊन वातावरण प्रसन्न होते. ईशान्य दिशा. वास्तूमधील ईशान्य भागात असलेल्या खोलीत अभ्यासाकरता बसणे सर्वोत्तम आहे. या भागात बसून अभ्यास प्रगतीदायक ठरतो. पूर्व, उत्तर, ईशान्य या ज्ञानाच्या व बौद्धिक विकासाच्या दिशा असल्यामुळे अभ्यास करताना या दिशांना तोंड करून बसले पाहिजे. अभ्यासाची जागा एकदम अडगळीची असू नये. अभ्यासाच्या जागेसमोर टॉयलेट असता कामा नये. कोणत्याही घरात लिव्हिंग रूम हे घराचे सर्वात सक्रिय क्षेत्र असते आणि अतिथी प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यावर प्रथम छाप पाडतात. दिवाणखाना गोंधळविरहित असावा. तुमच्या नवीन घराचा पुढचा भाग किंवा लिव्हिंग रूम पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणे आवश्यक आहे. शिवाय या खोलीतील फर्निचर पश्चिम आणि नैऋत्य दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरात वास्तुदोष नाही याची खात्री होईल. तसेच प्रवेशद्वाराबाहेर शू रॅक आणि डस्टबिन लावणे टाळा. मुख्य दरवाजाजवळ स्नानगृह बांधणे टाळा. मुख्य दरवाजाला काळा रंग देऊ नये. प्रवेशद्वार चांगले, प्रकाशमान, स्वच्छ व आकर्षक असावे. घरामध्ये झाडे ठेवणे हा घर उजळण्याचा उत्तम मार्ग आहे. वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळे महत्त्व आहे. काही झाडे घरामध्ये पैसा आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी ओळखली जातात. या वनस्पतीमध्ये मनी प्लांट, बांबू प्लांट आणि रबर प्लांट यांचा समावेश होतो. तथापि ही झाडे घरामध्ये ठेवताना त्यांच्या स्थानाची आणि दिशेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पेंटिंगमुळे घरात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेली चित्रे धन आणि प्रसिद्धी आकर्षित करतात. यासाठी तुमच्या दिवाणखान्यात व बेडरूममध्ये तुम्ही निसर्गाच्या संबंधित पेंटिंग लावू शकता. अशी चित्रे समृद्धी आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतात. पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपणही उजव्या हातानेच घ्यावेत. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये. असे केल्यास लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. तसेच पोथीची पाने, ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये. ते अशुभ असते. आपल्या घरातील दरवाजांचे, खिडक्यांचे पडदे आपल्या घरात प्रवेश करू पाहणाऱ्या धुळीसोबतच नकारात्मक ऊर्जेला रोखून धरतात. ते सात्विक व फिकट रंगाचे असले पाहिजे व त्यावरील नक्षीही सात्विक असली पाहिजे. तसेच त्यांना ठराविक कालावधीनंतर खडे मिठाच्या पाण्याने धुतले पाहिजे. हे वास्तुशास्त्राच्या व आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. घरामध्ये आवश्यक तेवढेच आरसे लावले पाहिजे. उगाच सगळीकडे आरसे लावू नये. अन्यथा अनेकदा प्रतिबिंब पडून गोंधळवणारी मानसिकता होऊ शकते. म्हणून घरामध्ये गरजेपुरते आरसे असावे. पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असल्यास उत्तम. तसेच सात्विक आकार असावे. काही घरांमध्ये असे पाहायला मिळते की तिथे नेहमी रोगराई आहे. कोणत्याही कार्याला यश येत नाही. सतत अपयश व दारिद्र्य असते. माणूस भांबावून जातो. त्याला या अडचणीतून सुटका कशी करून घ्यावी ते कळत नाही. अशावेळी या समस्यांच्या निवारणार्थ अन्नदान उत्तम मार्ग आहे. अन्नदान केले की अन्न ग्रहण करणारा मनुष्य संतुष्ट होतो व आशीर्वाद मिळतात व घराण्याचे दोष दूर होतात. स्वयंपाक ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे आपल्याला पोषण व ऊर्जा मिळत असते. म्हणून पूर्व दिशेकडे तोंड करून स्वयंपाक केला पाहिजे व मनात चांगले विचार असले पाहिजे. तसेच मनामध्ये अन्नपूर्णा देवीचे स्मरण केले पाहिजे व जेवणाआधी नैवेद्य दाखवला पाहिजे. जर तुमचा व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल
तर अशावेळी व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रनामाचा जप करावा. तुळशीपत्र वाहून ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. व्यापारात यश मिळेल. नवीन वाहन खरेदी करताना पुनर्वसू, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका या नक्षत्रावर वाहन खरेदी करावे. असे खरेदी केलेले वाहन सुख देईल. वाहनाची तोडफोड होणार नाही. अपघात टळतील. सुख लाभेल व वाहन चांगले राहील. श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रेयांचा तृतीय अवतार आहे. श्री स्वामी समर्थ ही महाशक्ती आहे, हा अनेकांना अनुभव आहे. दररोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यातील एक अध्याय वाचल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण हे कलियुगात अमृतासमान आहे. याचा अनुभव तुम्ही हा जप करून घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणीही एका व्यक्तीने दररोज 1000 जप करावा. श्री स्वामी समर्थांची कृपा लाभते व जीवन सुखकर होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.